बातमी आहे इंद्रायणी नदीमध्ये 2 पोहायला गेलेल्या व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची। पिंपरी चिंचवड मोशी इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या 2 व्यक्तींना पाण्याचा अंदाज न आल्याने या 2 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी 3च्या सुमारास घडली आहे। या घटनेत शक्तिमान कुमार वय वर्ष 20, सोनू कुमार बैठा वय वर्ष 20 या दोघांचा बुडून मृत्यू झालाय। त्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफ टीम दाखल होऊन शोधकार्य सुरू केले। काल सायंकाळपर्यंत शोध घेतल्यानंतर बुडालेल्या व्यक्तींचा शोध लागला नसल्याने आज परत सकाळी एनडीआरएफ टीमने इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली। इंद्रायणी नदीमधून मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा केल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ टीमला अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे अद्यापही या बुडालेल्या व्यक्तींचा शोध लागलेला नाही। घटनास्थळावरती एनडीआरएफ टीमकडून शोध कार्य सुरू आहे। हमने मना किया, नहीं माने। उसके बावजूद भी वो गए नहाने के लिए। उसके बाद मैं बाहर आने के लिए भी बोला, वो बोले हम आ रहे हैं। उसके बाद हम अपने काम कर रहे थे, हम उसको ध्यान दिए, अपने मशीन को 25 मिनट वेट किया। उसके बाद मैंने बोला कि वो लड़के कहाँ गए, तो मैंने सबको बताया, साहब को, अपने सुपरवाइज़र को, अपने कंपनी में ऐसा ऐसा हो गया। उसके बाद कानूनी कार्रवाई 100 नंबर में फ़ोन लगाए, सब आए हमारे पास, बोले कल भी ढूंढे, आज भी चालू हमारा ढूंढना। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्र येथे 4 ते 4:30च्या दरम्यान येथील काही व्यक्तींनी कॉल केला असता 2 मुलं 20 वर्षाची बुडाले असल्याची माहिती दिली, कॉल दिला व त्या अनुषंगाने त्या वल्लभनगर यांनी मोशी येथे कॉल केला असता मोशी येथील एक गाडी व वल्लभनगर येथील एक गाडी अशा 2 गाड्या या ठिकाणी कार्य करत होत्या, पण डेड बॉडी अद्यापही मिळू शकलेली नाही। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ती मुलं पोहण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी या ठिकाणी उतरली होती। काल 4:30 ते 7 वाजेपर्यंत आणि आज सकाळी 7:30 ते आत्तापर्यंत काम चालू आहे।